अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यावरून महाराष्ट्र हादरलाय। या भोंदू खरातची आज तिसऱ्या दिवशीही एसआयटी कडून चौकशी सुरू आहे। गेल्या 3.5 तासांपासून अशोक खरातची चौकशी केली जाते। विशेष तपास पथक प्रमुख तेजस्विनी सातपुतेंकडून चौकशी केली जाते। दरम्यान अशोक खरातवर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 3 गुन्हे दाखल झाले। दरम्यान हा भोंदू अशोक खरात कोण आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण एक नजर टाकूया। अशोक खरात सिन्नरच्या कहांडाळवाडीचा रहिवासी आहे। मिरगावमध्ये शिवनिका संस्थानच्या ईशान्येश्वर मंदिराची त्याने स्थापना केली आहे। अशोक खरात 1983 मध्ये 10वी आणि 1985 मध्ये 12वी पास झालाय। 12वी नंतर 12 वर्षांनी मुक्त विद्यापीठातून BA पास झालाय। अशोक खरात खासगी जहाज कंपनीत कामाला होता। कामाच्या निमित्तानं अशोक खरातचे पश्चिम बंगालमध्ये 10 वर्ष वास्तव्य होतं। पश्चिम बंगालमध्ये असताना अशोक खरातनं काळी विद्या शिकल्याचा संशय आहे। 2013 पासून अशोक खरात प्रॉपर्टी एजंट म्हणून काम करत होता। 2013 नंतर अंकशास्त्राचा जुजवी अभ्यास करून त्याने लोकांना गंडवायला सुरुवात केली। पीडित महिलेची बदनामी करणाऱ्यांवर सायबर पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जाणार आहेत। आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर नाशिक सायबर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जाते। खरात प्रकरणानंतर अनेक फोटो सोशल मीडियावर मॉर्फ आणि AIच्या माध्यमातून व्हायरल होत असल्यानं कारवाईचा इशारा पोलिसांकडून देण्यात आलाय। पीडित महिलांसह व्हायरल होणाऱ्या फोटोतील संबंधित महिलांची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात येणार असल्याची माहिती आहे। या प्रकरणी पीडित आणि तक्रारदारांची माहिती गोपनीय राहावी आणि सोशल मीडियावरील अफवांना चाप बसावा यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते। भोंदू अशोक खरात संदर्भात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे। अशोक खरात भक्तांना रबरी साप आणि नकली वाघाचं कातडं दाखवून घाबरवायचा। अशोक खरातच्या मिरगावच्या मंदिरामध्ये ही भयशाळा चालायची। भक्तांना घाबरवून आणि अघोरी कृत्य करून भोंदू अशोक खरात त्यांच्याकडून पैसे वसूल करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। इतकंच नाही तर या नराधमानं चिंचोके विकून लोकांना वेड्यात काढलंय। भोंदू अशोक खरात एक चिंचोका 1 लाख रुपयांना विकत होता। चिंचोके मंत्रोच्चारित केले असल्याची बतावणी खरात भक्तांना करायचा। खरातच्या निकटवर्तीयाच्या FIR मध्ये याचा उल्लेख करण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणी भोंदू अशोक खरातची आजही क्राईम ब्रांचकडून चौकशी होणार आहे। दरम्यान अशोक खरात नाशिकच्या मिरपूर येथील ईशान्येश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या घनदाट जंगलात भक्तांना पूजाविधीसाठी बोलवायचा आणि खोटा नाग किंवा साप दाखवून भक्तांना घाबरवायचं काम करायचा। याचा आढावा घेतलाय नितीन ओझा यांनी। अशोक खरात याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अनेक काळे कारनामे त्याचे बाहेर आलेले आहेत आणि एकूणच जर पाहिलं तर अशोक खरात ज्या पद्धतीनं काम करत होता त्याची जी कार्यपद्धती होती ती देखील आता हळूहळू समोर येऊ लागली असून अनेक महत्त्वाचे उलगडे या सगळ्या पोलीस तपासात बाहेर येत आहेत आणि अजूनही येतील। मी आत्ता आहे त्याच्या मिरगाव येथील या ईशान्येश्वर मंदिर परिसरात आणि या ठिकाणचं जर दृश्य पाहिलं तर ही मंदिराची मागची बाजू आहे आणि या ठिकाणी घनदाट अशी झाडं आहेत। एकूणच जर पाहिलं तर अशोक खरात हा ज्यावेळेस नाशिकमध्ये त्याच्याकडे त्याचे भक्त यायचे त्यांना तो तिथं काउन्सिलिंग करायचा आणि त्यानंतर आठवड्यातून 2 दिवस तो याच मंदिरात येत असे आणि याच ठिकाणी तो भक्तांसाठी विधी करतो असं सांगत होता आणि या सगळ्या गोष्टींचा फायदाच कुठं चाललाय काय असं आता समोर येतंय। कारण अनेक भक्तांनी आता अशा काही गोष्टी सांगितल्यात की जिवंत साप तो हातात आणत होता, जिवंत साप तो दाखवत होता, नेमकं नाग त्याच्या हातात यायचे, नाग प्रगट व्हायचे। नेमकं हा जो परिसर आहे इथं जर पाहिलं तर घनदाट अशी झाडी आहे मंदिराच्या मागच्या बाजूला आणि कदाचित अंधाराच्या वेळेस हे सगळे विधी होत असताना या ठिकाणी संघटितपणे असेल किंवा कोणत्या तरी वेगळ्या पद्धतीनं अशोक खरात हे नाग साप लोकांना दाखवून त्यांच्या मनात भीती निर्माण करायचा का काय असाच प्रश्न आता तयार झालेला आहे। एकूणच जर पाहिलं तर ज्या ज्या घटना ज्या ज्या गोष्टी आता समोर येतात त्यात
खूप धक्कादायक असे खुलासे होण्याची शक्यता आहे. एकूणच हा जो एक खुलासा जो समोर आलाय की नाग सापांची भीती दाखवून तो स्वतः त्यांना हातात घेत होता, त्यामुळे कुठेतरी भक्तांचा त्याच्यावर विश्वास बसायचा आणि तो विश्वास बसल्यानंतर त्याच विश्वासाचा गैरफायदा पुढे अशोक खरात घेत असल्याचंही आता पोलीस तपासात समोर येत आहे. नितीन ओझा, एबीपी माझा, मिरगाव. दरम्यान भोंदूबाबा अशोक खरातच्या कार्यालयात बसून महिलांवरती अत्याचार करायचा, स्वतःला प्रॉपर्टी डेव्हलपर म्हणून भासवायचा ते कार्यालय नाशिकच्या मध्यवस्तीत असणाऱ्या कॅनडा कॉर्नर परिसरातल्या गजबजलेल्या ठिकाणी अगदी दर्शनी भागात आहे. याच ठिकाणी त्याच्या कर्मचाऱ्यानं कॅमेरा बसवून त्याचे काळे कारनामे उघडकीस आणलेत. अत्याचार प्रकरणी खरातवरती 3 गुन्हे दाखल झालेत. या जागेचा आढावा घेतलाय मुकुल कुलकर्णी यांनी. धार्मिक पूजाविधी, महिलांचं भविष्य सांगण्याच्या बहाण्याने महिलांवर अत्याचार करणारा अशोक खरात याच्या विरोधात 3रा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आपण आता जिथे उभा आहोत कॅनडा कॉर्नरमधील ओकस प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर्स हेच अशोक खरात याचं कार्यालय. अतिशय प्रथम दर्शनी आल्या आल्या जर कुठली इमारत दिसत असेल तर ही समोरचीच इमारत आहे आणि त्या इमारतीच्या अगदी कॉर्नरलाच ओकस प्रॉपर्टी आहे. म्हणजे भर रस्त्यावर याचं हे ऑफिस आहे. दिवसा ढवळ्या तो इथेच आपले काळे कारनामे करत होता. जी काच दिसत होती ती याच्याच आतमधल्या बाजूला काच होती. एक त्याची केबिन आहे आणि बाहेरच्या बाजूला इतर नागरिक बसत होते आणि जो बाहेरचा रस्ता किंवा उजेड दिसतो तो ह्या रस्त्याचा होता. त्यामुळे एवढ्या प्रथम दर्शनी दिसणाऱ्या इमारतीमध्ये अशोक खरात याने काळे कारनामे केले आणि इथेच महिलांना तो पुढच्या पूजाविधीसाठी सिन्नरमधील मिरगावच्या त्याच्या ईशान्येश्वर मंदिरामध्ये बोलवायचा. ते मंदिर गावापासून काही अंतर पुढे असल्यामुळे तिथे फारसा स्थानिक नागरिकांचा राबता नसायचा आणि मग त्यांना कधी नाग दाखवायचा, कधी साप दाखवायचा, अशा वेगवेगळ्या बहाणा करून महिलांवर भीती घालायचा आणि त्यांचं लैंगिक शोषण हे करत होता. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. अशोक खरातच्या कार्यालयात कॅमेरा लावल्यानंतर त्याचं बिंग फुटलंय. त्यामुळे त्याच्या आजूबाजूला व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनाही चांगलाच धक्का बसलाय. अशोक खरातकडे सर्वसामान्य नागरिक, महिलांसह व्हीआयपी, हाय प्रोफाईल अधिकारी लोकही येत होते. खरात आतमध्ये काय करतो याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. त्या पार्श्वभूमीवर स्थानिकांशी संवाद साधलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. तुमचा व्यवसाय जवळपास त्यांच्या आजूबाजूलाच आहे. कधी कल्पना होती असं काही घडतंय? नाही, मुळीच कल्पना नाही. पण त्याच्याकडे सगळे हाय सोसायटी यायची, 2.5 कोटीच्या गाड्या घेऊन यायची, त्यामुळे असा काही विचार मनात आलाच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेवढं काही डीप जायचं नव्हतं की काय हे करतो, कारण त्यांनी लावलं होतं ओकस प्रॉपर्टी आणि डेव्हलपर्स. त्यामुळे बाबा जमिनीचं काही करत असेल किंवा काही करत असेल अशा भावना मनात होत्या. ज्योतिषी म्हणण्यापेक्षा तो आहे ना या खड्यांवर जास्त विश्वास ठेवायचा आणि त्याच्याकडे एक प्रकारची ब्लॅक मॅजिक होती. त्या ब्लॅक मॅजिकनुसार तो समोरच्या महिलांना हिप्नॉट करायचा आणि ते गैरकृत्य करायचं. पण याबाबत तुम्हाला कधी कळालं की हे सगळं प्रकरण उघडकीस आल्यानंतर काही याआधी काही तुम्हाला थोडीशी कल्पना आली, पुसटची कल्पना? मुळीच कल्पना नव्हती, कारण आतमध्ये कॅबिन मध्ये काय चाललेलं कल्पना आहे. सगळं हाय प्रोफाईल वर्ग बाहेर बसलेला आहे. तो ऑफिशियली आमची नजर पण त्या दृष्टिकोनातून जाणार, पण आतमध्ये कॅबिन मध्ये काय चाललेलं आहे हे कुणीच नव्हतं सांगू शकत. हाय प्रोफाईल म्हणजे अधिकाऱ्यांच्या गाड्या वगैरे तुम्ही इथे बघितल्या? हो, अधिकाऱ्यांच्या गाड्या, मोठ्या गाड्या, BMW, मर्सडीज, त्या लेवलच्या गाड्या म्हटल्यानंतर साहजिक आहे ना. आणि सध्या अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे भोंदू अशोक खरात प्रकरणाचे विधानसभेमध्ये तीव्र पडसाद उमटतायत. या प्रकरणावरून विरोधी पक्षातल्या नेत्यांनी सरकारवर टीका केली आहे. अनेक मंत्री खरातकडून ओशनो जल घ्यायचे, त्यामुळे नराधम अशोक खरातची आणि त्याला भेटणाऱ्यांची HIV टेस्ट करा अशी मागणी काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. खरात प्रकरणात काही अधिकारीही आहेत. अटकेआधी 3 IAS अधिकारी खरातला भेटले होते. या सगळ्या अधिकाऱ्यांचा CDR तपासा अशी मागणी वडेट्टीवार यांनी केलेली आहे. हा नाशिकचा पाणीच दिलेल्याचा विषय आहे. कोणतं पाणी तेही सांगतो ना. ओशोक पाणी दिलेला ते पण सांगतो. अध्यक्ष महोदय, आता त्याची सगळे जे भेटलेत ना, जे भेटले त्याची HIV टेस्ट पण करून घ्यावी लागेल आपल्याला.
ते पण सांगतो ना, जे जेवढे भेटलेत ना त्या बंधुबाबाला, सगळ्याची HIV टेस्ट गव्हर्नमेंटनीच करून घेतली पाहिजे, नाही तर संसर्गजन्य रोग होईल, सगळेच मरतील. अध्यक्ष महोदय, यामध्ये राजकीय क्षेत्रातील लोक, काही IAS अधिकारी आहेत, IPS अधिकारी आहेत, आणि त्याच्याबरोबरच या सगळ्यामध्ये काही महसूल विभागाचे अधिकारी आहेत. आणि या सर्व अधिकाऱ्यांनी मिळून अध्यक्ष महोदय जे काही त्यांच्या बरोबर खरं तर या सर्व जे जे भेटलेत, जे व्हिडिओ क्लिप आलेत, व्हिडिओ क्लिपमध्ये आलेत, व्हिडिओमध्ये आलेत, त्या सर्वांचे CDR मोबाईलचे चेक केले पाहिजे. ज्या दिवशी हे सगळं प्रकरण पुढे आलं, एका हॉटेलमध्ये 3 IAS अधिकारी त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून मदत करत होते, हॉटेलमध्ये बसले होते. IPS अधिकारी त्यांनी त्यांचा सुद्धा यामध्ये सहभाग आहे. आणि या भोंदूबाबा प्रकरणी पोलिसांकडून आता सखोल कारवाई सुरू आहे. खरातला अटक झाली आहे, पण 10 मार्चपासून त्या संदर्भातली तयारी सुरू होती. खरातची आजही चौकशी सुरू आहे आणि उद्या सविस्तर निवेदन करेन असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय. या संदर्भातली कारवाई ही आपल्या पोलिसांनी प्रोएक्टिव्हली केलेली आहे. याचा ट्रॅप तयार करून ती केलेली आहे. यामध्ये महिला इन्व्हॉल्ड असल्यामुळे त्यांची फसवणूकच झाली होती, पण त्या समोर याला तयार नव्हत्या. त्यावेळेस त्यांचं योग्य पद्धतीनं त्यांना धीर देऊन आणि अशा पद्धतीनं आता काही महिलांनी तक्रार केलेली आहे. उर्वरित अजून काही महिला या संदर्भात तक्रार करतील. मी नेहमी क्लीन चिट देत नाही. जो क्लीन असतो त्यालाच क्लीन चिट मिळते. अशी कुठलीच चिट माझ्याकडे नाही. आणि याच्यात तर ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल त्यालाही सोडलं जाणार नाही. मी नेहमी क्लीन चिट देत नाही. जो क्लीन असतो त्यालाच क्लीन चिट मिळते. अशी कुठलीच चिट माझ्याकडे नाही. आणि याच्यात तर ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल त्यालाही सोडलं जाणार नाही. दरम्यान या सगळ्या प्रकरणाचा मुख्यमंत्र्यांना सुगावा का लागला नाही असा सवाल राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना केलाय. प्रकरण उघडकीस आणल्याच्या श्रेयासोबतच हा दोषही घ्या असं राज ठाकरेंनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. तर राज ठाकरे काय म्हणाले त्यांच्या पोस्टमध्ये आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की खरात प्रकरण आम्हीच शोधून काढलं आणि याचा तपास सुरू केलाय. जर तुम्हाला श्रेय घ्यायचं असेल तर मग हे प्रकरण घडत होतं आणि तुमच्या घटक पक्षातल्या अनेक नावांभोवती संशयाची सुई फिरतीये. तेव्हा हे सगळं घडत असताना याचा कुठेच सुगावा का लागला नाही म्हणून दोषी धरायचं. माझ्या तर कानावर असं पण येतंय की कुणाच्या तरी महत्वाकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जातोय. याचा अर्थ असा की एकदा का समोरच्यानं शरणागती पत्करली आणि काही काळ तरी कुरघोड्या थांबवल्या की हे सगळं प्रकरण बासनात गुंडाळलं जाईल. माझी माध्यमांना विनंती आहे की तुम्ही या असल्या धोबीपछाड राजकारणाचा भाग होऊ नका. या असल्या बुवाबाबांना शोधून काढा, त्यांची कृत्य उघडकीस आणा. इतकंच नाही तर खरातला कठोर शिक्षा होईपर्यंत हे प्रकरण शांत होऊ देऊ नका. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.